जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर हत्याप्रकरणी पोलिसांची तातडीची कारवाई करत काही तासांत संशयित ताब्यात। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा रचत युवक अटकेत। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी करून आणखीन काही आरोपी आहेत का याचा तपास केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात एका महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती। फेब्रुवारी 24 रोजी घरातून बाहेर पडलेली महिला रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेत विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सखोल तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत 25 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी दिली। हा आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी श्रवण दत्तयस, पोलीस अधीक्षक, नंदुरबार। दिनांक 24 फरवरी 2026 रोजी संध्याकाळी उशीर दरम्यान गंगापूर गाव तालुका नवापूर पोलीस स्टेशन विसरवाडी अंतर्गत एका 55 वर्षीय महिलासोबत लैंगिक अत्याचार करून त्यास गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला होता। त्या अनुषंगाने सदर महिले स्थानिक नागरिकांनी व पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करण्यात आला होता, परंतु उपचारादरम्यान आणि पोहोचल्यानंतर डॉक्टरनी त्यांना चेक करून त्यांना मृत्यू घोषित केला। त्या अनुषंगाने विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत क्राइम क्रमांक 116/2026 हा भारतीय न्याय संहिता कलम 103 व 66 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते त्यांच्याबाबत गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने मिळालेली माहितीनुसार त्यांना रेल्वे परिसरातून डिटेन करून त्यांना अटक करण्यात आली होती। याच्यामध्ये एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचे वय अंदाजन 23 ते 25 दरम्यान आहे आणि पुढचा तपास याच्यामध्ये सुरू आहे। आरोपीबाबत काही गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने त्यांचे ठिकाणाबाबत माहिती मिळाली होती। त्याचबरोबर त्या आरोपी जो संशयित होता त्यांची जे काही वागणूक आणि त्यांचे जे मूवमेंट होता त्याच्याबद्दल काही गावकरी यांनी त्यांना बघितले होते आणि त्या अनुषंगाने त्यांना आयडेंटिफाय करून आपण त्यांना अटक केलेली आहे। झालेला जे तपास आहे त्याच्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून इंट्रोगेशन आरोपीची 5 दिवसाची पोलीस कोठडी आपल्याला भेटलेली आहे। त्यामध्ये पुढचा तपास सुरू आहे आणि तपासाचे अंती आपल्याला अंतिम एक अहवाल देता येईल।